मंजुळेचं लग्न होऊन 2 महिने झालं. आता तिला पचमीला आणायची होती आणि डाळीपासून पोळीपर्यंत काय काय द्यायला लागतं विचारायला पार्वती वहिनी रमा काकूकडे निघाली. रमा काकू एक अशी वल्ली होती, वली आगच. कुठल्या बी कार्यक्रमाला तिला जर बोलवलं नाही तर त्या कार्यक्रमाचा कसा पचका होईल या प्रयत्नात तिला लय मजा वाटायची. आणि कायम काकूला पुढं पुढं करायचं बरं का. मागल्या वर्षी वारोळ पुजाय काकू गेली तर तळलेल्या पुरेगत तम फुगलेली काकू हत्ती डुलावा तशी डुल्लत 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 गेली आणि वारुळाला असा हळदी कुंकू व्हायला लागली आणि भास दिशी नाग बाहेर आला. सगळ्या बायका पळून गेल्या. काकू पातळात पाय अडकून पडली. कबड्डी खेळल्यागत गुडघं फुटलं, मळवट भरल्यागत कपाळ फुटलं. नाग पुजाय गेलेली काकू सरपाटातच गारला. असल्या काकूला सांगाय पार्वती वहिनी गेली तर काकू कुरळी केस मोकळी सोडून उंबऱ्यावर कोवळी ऊन खात बसली होती. दूध पिऊन जोगावल्याला बोका खेळ्यावर बसतो का नाही तशी काकू कुरळे केस मोकळी सोडून उंबऱ्यावर बसली होती. आणि कुरळ्या केसामुळे काकू उरपाट्या पकाच्या कोंबडी गत दिसत होती. पण चिडली म्हणजे मरी आईच्या सटवी गत दिसत याबद्दल शंकाच नव्हती. पार्वती वहिनी जवळ गेली तशी काकू खिदळून हसली. काकू सजासाची तशी हसत नाही बरं का. मागे एकदा बऱ्याच वर्षापूर्वी काकू अशीच हसली जेव्हा काकूची सासू गचाकली होती. पार्वती वहिनी जवळ गेली म्हणली मंजुळेला आणायचं म्हणत्या. पोळी भाताबरोबर काय काय द्या लागतं सांगा या. अहो माकडाला काकत खांजळावं तसं काकून डोक्यात खांजाळ आणि म्हणली पारे जरा बस दमाने घे आणि जरा माझ्या डोसक्यात बघ जरा वळवा. तेच काकूचं हे नेहमीच होत. गल्लीतली कुठली बाय आली की तिला डोसक्यात बघायला व्हायचं. अहो काकूच्या डोक्यात बघण्यापेक्षा म्हशीच्या वचड्या काढलेल्या बघल्या त्या कधी तर संपतेल्या. पण काकूचं डोकं वेगवेगळ्या प्राण्याने नुसतं बुचबुचत होत. पण पार्वती वहिनी गरीब बिचारू, गरीबाला मान अपमान नसतो. काम केल्याशिवाय कोण सुद्धा मदत करत नाही. काकू खाली सरून पायरीवर बसली, पार्वती वहिनी हुमऱ्यावर बसली. पार्वती वहिनीनं तेलाचा डबा घेतला आणि काकूच्या डोसक्यावर वतला. भडाळलेल्या रानात पाणी मुराव तसं बाटलीभर त्याला कुठं गेलं कळालं नाही. आणि चक्रून पडलेला ऊस दाबावा तशी कुरळी केस बाजूला सारलीन चालू केलं टिची 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 टिची. आणि ऊसाचा पाला दातक्यानं वाढावा तसं केसातनं फणी वडली. गचक देत गचक देत गचक देत फणी बाहेर आली आणि दात आतच राहील. आणि पार्वती वहिनीने बी केसाचा कुत्ता मुंबई मिठाई दिल्यागत काकूच्या हातात दिला. काकूने बी सुतगिरणीत कामाला असल्यागत तिची गुंडी केली आणि पायाच्या अंगठ्याच्या आणि बोटाच्या मधल्या फटीत सारली. आणि म्हणजे पार मी सांगते त्याच बायका सांगायची असलीस तरच मी तर कमळेल तेवढी सांगायची. सटवी दिवसभर माझ्या भजनाला नावं ठेवती. आता मी एवढं वंगाळ भजन म्हणते का ग. काकू म्हणली नाही हो. पार्वती म्हणली नाही हो तुम्ही किती चांगलं भजन म्हणता. पण खरं म्हणजे ती काकूला भिवून तशी म्हणत होती. अहो काकू भजन म्हणायला लागली म्हणजे देवळाच्या कळसाला आग लागले का बोंबला. पण पार्वती गरीब विचारू, गरीबाला मान अपमान नसतो. काम केल्याशिवाय कोण सुद्धा मदत करत नाही. पार्वती तिथनं उठली. आता कोणी हल्ला का मध्ये डिस्टर्ब होत बरं ओके का. आता कोणाला आहे का गडबड म्हणजे कसं कथेत मध्ये सिक्वेन्स हे होत. कुठवर
पार्वती वहिनी आपण आपले तिथनं निघाले. तेवढ्यात कमळी तिकडं आली. कमळी म्हणली रश्मी मला काय बोलली का ग? पार्वती वहिनी म्हणली नाही हो, बघा म्हणली बोलली असं, आणि ती जर का मला काय बोलली असली तर मी तिला कणिक चचल्यागत चचणार. बायका माघार काय बोलते ह्याचा नियम नसतो बर. गाव जेवण घालून उरल एवढ्या कणकी एवढी कापो. कमळीला वरुट उचलत नव्हता, आणि ती म्हणते ती काय बोलली असली तर मी तिला कणिक चचल्यागत चेचन. पार्वती म्हणली होय होय बोलली. म्हणली बोलू दे, तिच्या जीवाला नाही हाड. मी असं बोलली म्हणून तेवढं सांगू नको, नाही माझ्या झिंज्याला कांदा बांधलं म्हणजे. तेवढ्यात तिकडं अलकी आली. अलकीचं तिसरंच मेकअप करायचा आणि सगळ्या गावभर फिरायचं. पार्वतीने बोलवून घेतलं, इकडे ग म्हणली. कमळे म्हणले तुझं बरं आहे ग, मेकअप करतेस आणि गावभर फिरतेस. काय सुद्धा बरं नाही म्हणले. का? मी अशी म्हणली फिरत्या, पण म्हणजे सासू मला लय कावती. कमळे म्हणले मग तुला लय त्रास असेल. काय सांगायचं म्हणली, कधी कधी मला असं ढसा 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 रडा वाटत, पण मेकअप जायला म्हणून मी नाही बाहेर रडत. कमळे म्हणले तू आपल्या घरातच बस. तत्न उठली शांतीकडे गेली सांगायला, तर शांती घरामाग शान लावत. शांतीचं तर तिसरंच, दुसऱ्याच्या म्हशीचं शान तिसऱ्याच्या भिताडाव. आणि कोण काय म्हटलं तर कासोटा खाऊन जाताना काय घेऊन जायचे अशी. पार्वती वहिनी गेली आणि म्हणली अहो मंजुळेला आणायचं म्हणते, पोळी भाताबरोबर काय काय द्यायला लागतं सांगा या. शेणाच्या हातानच तिला खाली बसली आणि म्हणजे कशाची त्या माझ्या हाडाचं काढ झालं. म्हणजे असलं कसलं काम आहे हो. म्हणजे सकाळी 10 दामटन संध्याकाळी 10 दामटन थापल्याशिवाय मला सुख आहे का? पार्वती वहिनी म्हणजे पण तुझं मालक गावाला गेली, त्यांचे 1-2 कमी झाले, माझ्या मला 8 थापल्याच पाहिजे. पार्वती वहिनी म्हणली उठू का? मी उठली बघितली तर 12 फुटावर शेण लावलं होतं. पार्वती वहिनी म्हणली एवढ्यावर कशी लावलं ग? शांती म्हणली थांब तुला प्रॅक्टिकलच लावते. हातावर शेण घेतलं, खालीवर खाली केलं. जुन्या पद्धतीच्या भाकऱ्या बायका करायच्या का नाही हातावर, तसं शान खालीवर खालीवर केलं. पोरी थाळीफेक करतात का नाही, तसं मागं पुढं केलं. दिलं फेकून. ते जाऊन बरोबर वाळलेलं शेणकुटावर बसलं आणि बुमरँगत माग आलं आणि पिझ्झा बसावं तसं शांतीच्या तोंडावर बसलं. अहो मुंडकं कापलेलं कोंबडेगत शांती सगळ्या उकरड्यातनं पळायला लागली. तिथनं कोणा पार्वती वहिनीनं सट्टाकली आणि दुर्पाबाईच्यात गेली, तर दुर्पाबाई शेंगाचा ढीग घेऊन भीतीला पाठ लावून बसली होती. पार्वती वहिनीला बघितलं म्हणजे आत या. बायका काम असल्याशिवाय आव जाऊ बोलवत. पार्वती वहिनी आत गेली, म्हणली जरा कालवणं परत त्या शेंगा फोडा ग. पार्वती वहिनी शेंगा फोडायला लागली, शेंगदाणं पाटीत टाकायला लागली. तर दुर्पाबाई पाटीतलं शेंगदाणं तोंडात टाकायची. आता ही अशी खायला लागली तर संध्याकाळपर्यंत कालवणं परत शेंगदाणं होणार नाही, म्हणून पार्वती वहिनीनं दोन्ही हातानं फोडायला चालू केलं. तसं दुर्पाबाईने चाड्यावरच मुठ धरली. पार्वती वहिनी म्हणजे अहो मंजुळ्याला आणायचं म्हणत्या, पोळी भाताबरोबर काय काय द्यायला लागतं सांगा या. दुर्पाबाई म्हणजे अहो पारे तू गरीब एका म्हशीच्या दुधावर परपंच करणार, तू कशाला असला आरास करायचास? आता आमची गोष्ट न्यारी, आम्ही आमच्या चिवडीला आणणार आहे, असा आरास करणार आहे की रस्त्याला बायका माणसं बघतच उभा राहतील. आता हिजे चिवडीला बघत उभा राहायला, हिजी चिवडी म्हणजे काय हत्तीचं पिल्लू आहे. पण हसू नका, हत्तीचं पिल्लूच होती. लग्ना अगोदर चिवळी चवळीच्या शेंगगत चिवळी होती, कुठल्या बी दिवळीत सहज बसायची. पण चिवळीला लगीन मानावतं एखाद्याला, आणि चिवळी महापुरातल्या नदीगतच्या रेंगानं वाढत गेली. आता तिला गाडीत घातली म्हणजे घालायलाच लागायची. आता तिला गाडीत घातली म्हणजे MRFच्या टायरा फोडायची. एवढ्यात दुर्पाबाई म्हणजे आमची चिवळी लय गुणाची आहे. मागे एकदा आमचं हिने तिला बघायला गेलं तर तिनं सासूचा डोळा चुकवून 12 अंडी दिली आणि फुटुनी म्हणून पाहिली बर गहू बी दिलं. लय गुणाच्या आहे दोडाच्या नाव, वरडत नसते तर कोंबड्यात दिले असते. दुर्पाबाई म्हणले पार्वती म्हणले कशाला असलं शिकवायचं पोरगीला? म्हणले ग बस, तुझी पोरगी म्हणले नंबर काढत होती, ट्रॉफीने घर भरलंय, जाळ्यात तर एक वेळचा स्वयंपाक होतोय का? म्हणले आमची चिवळी म्हणली बालवाडीत होती तो पोह्याच्या प्लेटात आणून आणली.
5वी ते 10वी शालेय पोषण आहाराची भांडी आणली. लग्नातला सगळा संसार सटतीने एकटीनं गोळा केला. तो हायस्कूट पार्वती वहिनीनं मंजुळेला घेतलं, काय एक शिकवलं नव्हतं. तिनं घरात आली, सगळ्या ट्रॉफ्या बघितल्या, म्हणले खरंच पोरगी शिकायची होती, तिला शाळेत घालायचं होतं, पण बाद आरोडा निघाला, पोरगीला शिकवायला पाहिजे होती. संध्याकाळ झाले, सोन्याचा भाऊ मंजुळेचा धाकटा भाऊ सोन्या गावात आला आणि मग पळपाटलाटनं वरोटा पाटा सगळं धुवून ठेवलं. अलकी आली, सुलभी आली, रमा काकू आली, सगळ्या बसल्या. एवढ्यात रमा काकू काय म्हणली माहित आहे का, लय जरा खटाळा आलाय, जरा तुझी पोळ्याची जुळणी होस तर कलांडते, तुझ्यात गादी आहे का ग गादी? कमळी म्हणली गादी, कुत्र्याला पोतं टाकलं तिथं पडकी. एवढं म्हणून सुद्धा रमा काकूला राग आला नाही. तुम्ही म्हणशीला कसं काय? उत्तर साधा आहे, मोठं पात्याला गरम व्हायला वेळ लागतो. पार्वती म्हणून वळखलं, दोघीत वाद होणार आहे म्हणून दोघीला ग बसवाय गेला. तेवढ्यात सोन्या काय म्हणला मंजुळेचा भाऊ, काकू कमळी तुम्हाला उरपाट्या पकाची कोंबडी म्हणतीया, मरी आईची सटवी म्हणतीया. काकूला असा राग आला तुम्हाला सांगतो, पोळ्याचं पीठ घेतलं आणि कमळीच्या अंगावच ओतलं. कमळीला बी राग आलाच की, बारीक असली म्हणून काय, कमळीनं लाट न घेतलं आणि फिरवून मारलं. कुणाला मारावं? रमा काकूला. ट्रॅक्टरच्या मागल्या चाकावर बसावं तसं फिरून येऊन कमळीला लागलं. एवढ्यात दोघीला कसं तर ग बसविलं, तेवढ्यात एकीचा नवरा बोलवा यायला लागला. बायका कुठे बी पोळ्याला हे गेलं का नाही नवऱ्याला सांगून जाते, गेले का अर्ध्या तासानं बोलवा याच. तोवर चहा मिसरी होत्या आणि घरात कुठल्याच नवऱ्याला कुत्र्याची किंमत नसते. माझं लग्न झालंय म्हणून सांगतो मी. एका ठिकाणी असं म्हणलं, एक मागणं उठलं म्हणलं, ए माझं लग्न झालंय तरी मी वाघ आहे. मी म्हणलं वाघ आहेस पण पाळल्याला आहेस, बस खाली. मग आता बायकोनच सांगितलंय ना येऊन बोलवायला, म्हणून 4 बायकात आपलं ह्यो अर्ध्या तासा नवरा येतो. बाहेर येऊन काय म्हणतो माहिती आहे का, चल की घरला याच आहे का नाही. 50 वर्षाची बाई सुद्धा वाल्या हळदीची असल्यागत म्हणते, जाते बाई आमच्या ह्यासने खपत नाही. हळूहळू सगळ्या बायका निघून गेल्या. रात्रभर जागून पार्वती वहिनीनं पोळी भात केला. सकाळी दुर्डीत बांधला आणि सोन्या म्हणायला लागला, आई अगं अक्का गेल्यापासून गमनाच झालंय बघ. पार्वती वहिनी म्हणले लागा हिथं होती तेव्हा चिडचिड केलीस ना आता माया फुटली वर बहिणीची. नाही अगं म्हणलं अक्का गेल्यापासून गमनाच झालंय. अक्का पहिल्यावानी अंगणात रांगोळी काढल का ग? होय काढल सोन्या. हात घेतली खिरापत उघडून दिल का ग? होय दिल सोन्या. सोन्या प्रश्न विचारत होता आणि पार्वती वहिनी आपुलकीच्या अंगणात भावनेच्या तुळशी समोर स्मृतीचा दीपक घेऊन काळाच्या गुहेत शिरली आणि त्या मंद प्रकाशात मंजुळेचा गोंडच चेहरा तिच्या डोळ्यासमोर आला. अहो सशाच्या पिलागत कोवळी लुसलुशीत पोर कवळ्या कणसाच्या केसरागत पाठीवर मौसूद केस टाकून फिरायला लागली म्हणजे दैवारात भिजलेल्या गुलाबाच्या फुलासारखे दिसायची. पुरगी चालाय शिकली तीच सोन्याला कडेवर घेऊन पार्वती वहिनी रानात राबली. पण एखाद्या सायराहित बाईप्रमाणे पुरगीने घर आवरलं. रूपानं दिकनीन गुणानं चांगली असल्यामुळे पुरगीचं लग्न ठरलं. पार्वती वहिनी म्हणली, बाळा एकदा पोराला बघून तर घे. मंजुळा म्हणली, आई तू सांगितलंस तर मी मरणाला सुद्धा माळा घालेन, पण मला शिकायचं आहे ग. माझ्या मैत्रिणी शिकतेल्या, मोठ्या होत्याल्या, अधिकारी होत्याल्या, मी काय होणार? पण पार्वती वहिनीला काही करता आलं नाही. अहो आशेची जपताळकी सुखाच्या घरात पडेलच याची खात्री नसताना लंगडीच्या डावाप्रमाणे संसाराचा डाव खेळण्यास पुरगी एका पायावर तयार झाली. पुरगीचं लगीन झालं ना अंगानं ऊस पडलं. आता तिला आणायची चांगलं 2 महिने ठेवून घ्यायचं पार्वती वहिनीनं ठरवलं. आबाच्या सोन्याच्या हातावर दह्याचा चमचा दिला. आबा आणि सोन्या मंजुळेला आणायला निघाली. तिकडे मंजुळा आबाची सोन्याची वाट बघत होती. आता तिला माहेरला जायला मिळणार होतं, आपल्या आईला भेटायला मिळणार होतं. तिचा आनंद आबाला आणि सोन्याला बघितला आणि तिचा आनंद गगनात मावना. जो आनंद तिच्या डोळ्यात चमकला, ओठावर हसला आणि चेहऱ्यावर खुलला. आधी जाण्यासाठी आवरावं का आधी चहा ठेवावं तिचं तिला कळेना. सासू सोप्यातच होती. इतक्यात आबा आणि सोन्या सोप्यात आली. सासू म्हणली, का आलाय? मंजुळेला न्यायला. अहो इथं पावसानं भांगेले खोळामल्यात आणि काय तुमचं नेतो म्हणून काही झालं तर मी तिला लावून द्यायची नाही. अहो आबा गाया वाया करायला लागला. नेतो तिची आई वाट बघत्या. पण नाही हा शब्द सोडायला म्हातारी तयार झाली नाही. नाही हा शब्द. वल्या कासाला हात गाठला तर वासरू नसलेल्या गायला सुद्धा पाना फुटतो, पण त्या सासू म्हणून घेणाऱ्या बाईच्या काळजाला पाजर फुटला नाही. नाही हा शब्द आता मंजुळेने ऐकला आणि कडलेल्या तुपात मिठाचा खडा पडावा तसं तिच्या काळजात सर झालं आणि आबा गाया वया करून निघाला. आबाला सोन्याला जाताना बघितलं आणि मंजुळेनं आत हळी दिली. सोन्या
कासरा तोडून वासरानं पळावं तसं पोरगात पळा. प्रकारात हरणावाने इकडे तिकडे बागडणारी आपली अक्का पातळात तोंडात पदर घालून भीतीला पाठ लावून रडताना बघितली त्याच्या पाया खायची जमीन सरक. अक्का तू का रडायला लागली? अक्का तू आपल्या घरलाच. नाही रे सोन्या, मला घरला येता येणार नाही. अगं घरलाच मी तुला कधी कधी तर मिळणार नाही. तुझ्या अंगणातली रांगोळी पुसणार नाही का तुझ्या हातग्यातली खिरापत उघडून बघणार नाही, पण तू घरलाच. नाही रे सोन्या, मला घरला येता येणार नाही. अगं घरलाच. आईने चिकाचं लाडू केली. आईला एक लाडू मागितला तर आई म्हणली सोन्या आपल्या अक्का सासूरवशी नाही. कुणाच ठावतीनं गोडधोड खाल्ला असेल नसेल, तिला आधी खाऊ दे मग तू खा. अगं अक्का आपली आई आता लाडू कुणाला दिल ग? तू खा म्हणजे म्या खाल्ल्या ग झालं रे, तू खा म्हणजे म्या खाल्ल्या ग झालं. अगं मला लाडू नको, मला काय नको, पण तू घरलाच. गल्लीतल्या सगळ्या पुरे येतेल्या, नवी नवी पातळ्या नेसतेल्या, झोपाळ्यावर बसतेल्या, फेर धरून नाचतेल्या, नागोबाला पुसतेल्या आणि आपल्या आईला म्हणतेल्या तुमची अक्का कुठं आहे? तेव्हा आईनं त्यासने काय सांगायचं ग? आईला सांगायचं नाही सोने, आईला सांगायचं नाही आपली अक्का रडत होती म्हणून, नाहीतर तिला लय वाईट वाटेल. अरे अपुऱ्या वयात आणि कमी शिक्षणात लग्न झालेली मुलगी म्हणजे फटकी चिंदी असते. गरज नसताना ती कुठल्या कोपऱ्यात पडले हे याची जगाला फिकीर नसते. जगात कुठल्याही मुलीचं लग्न अपुऱ्या वयात आणि कमी शिक्षणात होऊ नये बाळा. अवमानराच्या पिल्ल्याला सोडून जावावं तसं काळजाच्या तुकड्याला तत सोडून आबा आणि सोन्या घराच्या दिशेने चालली होती. पोळ्याचं वज हलकं झाल्यामुळे आबा झपाझपा चालत होता. जबाबदारीचं ओझ खांद्यावर पडल्यामुळे सोन्या जड पावलाने चालत होता. सोन्या म्हणला आबा आपण एकदा मांजराचं पिल्लू सोडायला गेलो आणि आपल्या अगोदर ते पिल्लू आपल्याला उमऱ्यावर दिसलं. आपल्या अक्का सुद्धा आपल्या आईला बिलगून तशीच दिसेल का? आपल्या अक्का सुद्धा आपल्या आईला बिलगून तशीच दिसेल का? आबा हताश होता, उदास होता, निराश होता. अपुऱ्या वयात आणि कमी शिक्षणात मुलीचं लग्न करून तो अपराधी झाला होता. नुकत्याच जन्मलेल्या मुलीला केराच्या टोपलीत टाकून जाणार क्रूर बापाचा तो एक प्रतिनिधी होता. सोन्याचा आबावरचा विश्वास गेला होता. आबा बाप म्हणून मेला होता. आबा बाप म्हणून मेला होता.